आहे, ज्यानं ज्यानं परमार्थाची दिशा घेतली आहे, ज्याला ज्याला परमार्थामध्ये ज्यानं ज्यानं वाहून घेतलंय, जो जो परमार्थाला समर्पित झालाय, तुकोबराय सांगतात अशांसाठी, ज्यांनं आपलं जीवन परमार्थासाठी वाहून घेतलंय, अशांसाठी मी त्यांची भक्ती पूर्ण करून घेण्यासाठी लाज धरत नाही. किंबहुना भक्ताची लाज राखण्यासाठी मी लाज सोडतो. तुकोबराय सांगतायत की देव जर भक्ताचे भक्तिकार्य पूर्ण घ्यायचे असेल, भक्ताचं भक्तिकार्य पूर्ण करून घ्यायचं असेल, ते भक्तीचं कार्य पूर्ण करण्यासाठी देव वेळ आलाच तो स्वतःची लाज सोडतात, पण भक्ताची लाज राखतात. पहिलं चरण, यानंतर दुसरं चरण. मग तुकोबराय सांगतात देव जर एवढा भक्तासाठी करतो तर तुमची काय कर्तव्य जबाबदारी आहे की नाही? हो आहे ना. तुकोबराय सांगतात ऐशी अशी शरण जावे. मग अशाला शरण जा जो तुम्हाला कडपर्यंत पोचवणार आहे ना. तुम्ही थकल्या भागल्यानंतर तुम्हाला जो उचलून घेणार आहे ना, तो तुम्हाला खांद्यावर घेणार आहे ना, कडपर्यंत ऐल तीरापासून पैल तीरापर्यंत पोचवणार आहे ना, अशाला शरण जा. आणि जर का तुम्ही शरण गेलात तर तो या जगातला सर्व शक्तिमान आहे. शक्ती जीवे न वंची, तो शक्तिमान आहे. कारण ज्याच्याकडे 6 शक्ती आहेत तो जगातला शक्तिमान. ऐका श्रीयश औदार्य ज्ञान भक्ती वैराग्य, हे 6 जेथे असते तो भगवंतू जाण. भगवंत म्हणावा कुणाला? ज्याच्याकडे 6 शक्ती त्याला भगवंत म्हणावा. आणि जगात एकच आहे जगाचा मालक, तो सर्व शक्तिमान आहे. तुकोबराय सांगतात की त्याला शरण जायचं. बर, शरण गेल्यानंतर होतंय काय? तुकोबराय सांगतात, दृष्टांत देतात. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. त्या देवानं भीष्माचा पणही खरा करावा. त्या देवानं एकाच वेळी भीष्माचा पणही खरा करावा, धनुर्धराचं रक्षणही करावं. त्यावेळेस देवाला स्वतःची प्रतिज्ञा मोडावी लागली, पण भक्ताला वाचवावं लागलं आणि भीष्माचीही प्रतिज्ञा खरी करावी लागली. तिहेरी कोड होतं गड्या. इकडे आड तिकडे वीर, मार्ग निघत नव्हता. पण तो चतुर शिरोमणी, त्यानं मार्ग काढावा, भक्ताचं रक्षण करावं, भीष्माचार्याची प्रतिज्ञा खरी करावी, त्यासाठी स्वतःची प्रतिज्ञा मोडावी गड्या हो. असा हा चतुर शिरोमणी असणारा जगाचा मालक तुकोबराय सांगतात त्याला शरण जा. तुकोबराय कशाच्या भरोशावर सांगताय त्याला शरण जा? तुकोबराय सांगतात तुका म्हणे साक्ष हाती, मी साक्षीदार आहे, मला त्याचा अनुभव आहे. 13 दिवस ज्या जगाच्या मालकानं वह्या पाण्यामध्ये रक्षण केलं, पाण्याचा धर्म आहे, आलेली वस्तू एकरूप करून टाकणं. पण त्या माझ्या जगाच्या मालकानं माझ्या 13 दिवस असणारा माझा गाता सुरक्षित ठेवला. मग तो तुम्हा मला नाही का सुरक्षित ठेवणार? तो म्या चित्ती धरेला म्हणून त्याला मी चित्ता धरलं, मी धरलं म्हणून तुम्ही धरा. विठ्ठल विठ्ठल अशा असयाचा हात संत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग 4थ्या तपपूर्तीकडे निघणारा सप्ताह आहे. आणि सप्त्यामध्ये सगळी बुजुर्ग मंडळी दिसतेत गड्या हो. बुजुर्ग राजेंद्र महाराज, या ठिकाणी तरुणांची वानवा दिसते. आज IPL वगैरे नाही ना? काय नाही ना? तरुणांची वानवा दिसते. आणि ही तरी खरी महाराष्ट्राची खंत आहे गड्या हो. कारण सप्ताह मुळात साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. साधवती साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, हे गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. एवढ्यासाठीच सप्ताह आहे. ज्याचं अंतरंग 298 दिवस जे प्रपंचामध्ये मलिन झालंय,
आमचं अंतरंग 298 दिवस जे प्रपंचामध्ये मलिन झालंय ते 7 दिवसात भाग्यवानानं यावं, धुवून घ्यावं, स्वच्छ करून घ्यावं, अंतकरणातला मळ काढून टाकावा, नटखट यावे आणि असलं हे ठिकाण आहे, इतकं पवित्र ठिकाण आहे की प्रपंचातून थोडासा वेळ काढावा, हरिनामामध्ये गुंतून जावं. कारण वर्षभर तुम्ही साबणाने आंघोळ करता, शरीर साफ करता, पण मशीन साफ करण्याचं अजून तरी मशीन तयार नाही. एकच मशीन आहे, त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह. इथं 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 जरा मन चांगली शुद्ध होतात, विचार चांगले होतात, सात्विक विचार होतात, सात्विक विचारातून विवेक तयार होतो, विवेकातून चांगला आचार होतो आणि आचारातून संस्कृती घडते. सप्ताह कशासाठी? कुठंतरी महाराष्ट्राची संस्कृती उचक्या खेते, ती उचक्या खाणारी संस्कृती पुन्हा एकदा रुळावर यावी म्हणून सप्ताह आहे. आणि त्यासाठी तुम्ही बुजुर्ग मंडळी तर आहात, पण आजकाल तरुणांची वानवा आहे. आणि खरं सांगू, आजचं भारताचं भविष्य तरुणांच्याच हातात आहे, तरुणांच्याच हातात आहे. असू द्या, 48 वर्षात 4थ्या प्रकृतीकडे चाललो, तर वेळ घालवायचा नाही आपल्याला. मी एकच सांगेल, गरुड पक्षी सर्वांनी पाहिला आहे. का बोललो मी हे एवढं, त्याच्या मागं पार्श्वभूमी आहे महाराज. गरुड पक्षी, त्याचं वय तसं 70-80 वर्षाचं गड्या हो, पण जेव्हा आकाशामध्ये भरारी घेत असताना जेव्हा तो थोकतो, भागतो, म्हातारा होतो. पहा, गरुड पक्षी जेव्हा म्हातारा होतो त्याला वाटतं आपल्या पंखामधलं बळ कमी झालं, आपल्या चोचीमधली ताकद कमी झाली, आपल्या पायाच्या नखीमधील पखड कमी झाली. तेव्हा तो शांतपणे पर्वताच्या उंच शिखरावर जातो, एकटाच बसून राहतो. तिथं काय करत असेल तो? स्वतःची चोचीनं स्वतःची पक उपसून टाकतो. रक्त भिन्न होतो, अंग सगळं रक्ताने मागतं, स्वतःची पख उपटून टाकतो, स्वतःच्या चोचीनं पायाची नख सोलून टाकतो आणि सरते शेवटी दगडावर स्वतःची चोच आपडतो. रक्त बंबाळ होतं, सगळी चोच निघून जाते. पुन्हा समाधी अवस्थेमध्ये दिवसेंदिवस थांबतो. हळूहळू हळूहळू हळू पुन्हा पंख फुटायला लागतात. त्या नखांची पकड तितकीच मजबूत होते आणि त्या चोचीची धार पुन्हा तितकीच मजबूत होते. पुन्हा पुन्हा तो गरुड आकाशामध्ये झेप घ्यायला तयार होतो. गड्या हो, का सांगितलं हे? 47-40व्या वर्षामध्ये कदाचित त्या पहिल्या गरुडासारखी तुमची अवस्था झाली असेल, होती माणसाची अवस्था प्रपंचामध्ये महाराज. पुन्हा एकदा याला जर का आपल्याला चंद्र सूर्य असेपर्यंत जर का याला नटवायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा तयारी बांधावी लागेल. हे कार्य कुणाचं एकाचं नाही गड्या, समाजाच्या हिताचं कार्य आहे. एवढंच कार्य जिथं सगळी लोक एका ठिकाणी येतात, एका चादरीवर बसतात, एका व्यासपीठावर येतात, एवढंच ठिकाण आहे. त्यामुळे हे ठिकाण मात्र जपायचं आणि सगळ्या क्षेत्रापासून सुरक्षित राहायचं. जे असेल ते बाहेर असेल. इथं आला की माऊली ही 3 शब्द आईचं ठाण आहे गड्या हो. माऊलीनं, माझ्या ज्ञानोबरायानं इतकी मोठी ताकद, शब्दरूपी ताकद दिली. माऊली म्हणलं की भलं भलं झुकतं या. आणि मग इथं आलं की माऊली झालं की फक्त झुकून राहायचं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, असं हे गोड ठिकाण पुन्हा एकदा तुम्हा सर्व ग्रामस्थांना 46व्या वर्षाच्या शुभेच्छा देत असताना चंद्रसूर्यपर्यंत असेपर्यंत हे हरिनाम सप्ताह अखंड ज्ञानयज्ञ चालू असावा, ही शिवराकडे माफक अपेक्षा करूया आणि सेवेकडे वळूया. चला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. इथं संवाद आहे. तुकोबराय काही साधकांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरं देतानाचा हा संवाद आहे. पहा, जेव्हा पहिले कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचं सार हे पाहि कानोबा तेरे तेरे ते. इथं काहीच नव्हतं ह्या मृत्यूलोकामध्ये. सगळी पोकळी होती. तेव्हा विचार केला, अरे निर्गुण राहून मजा नाही गड्या हो. निर्गुण तत्व आहे, अव्यक्त निराकार नाही जाकार, ह्या तत्वाचा परिभाषा आहे ती. परंतु देवाला वाटलं सगुणात यावं म्हणजे वडगावात यावं, हरिपाठात नाचावं, कीर्तनात बसावं, काकड्यात 7 दिवस लवकर उठावं, टाळाच्या नादात मृदुंगाच्या तालामध्ये त्या ईश्वराचं नामस्मरण करावं. देवाला पण हाऊस आहेच की गड्या हो. म्हणून देवानं सगुण व्हायचं ठरवलं.
निर्गुण निराकार परपद्मा सगुण साकार झाला. पण आता करायचं काय? ज्याच्या पुढं जायचंय, वक्ता व्यासपीठावर उभा आहे, पुढं जर प्रभूच्या मूर्ती नसतील तर सांगायचं कुणाला गड्या हो. देवाला वाटलं की ही सृष्टी सजवावी, म्हणून देवानं झाडं तयार केली. पहा आपण कसे आलो या मृत्यू लोकामध्ये. 2 मिनिटाचा विषय घेऊन पुढे जाणार आहे. पार्श्वभूमी मला सांगायची आहे. देवाला वाटलं की सृष्टी नटवावी, म्हणून देवानं पहिल्यांदा या पृथ्वीवर वृक्ष तयार केले. वृक्ष तयार केले. 20 लक्ष योनी वृक्षाच्या तयार केल्या. थोडेफार बुजुर्गाने थोडंसं चिंतन करत चालूया. देवानं पहिल्यांदा 20 लक्ष योनी तयार केल्या वृक्षाच्या. त्यानंतर वृक्ष तयार झाले, हिरवीगार पृथ्वी झाली. पण देवाला वाटलं हे नुसतंच हिरवगार करायचं काय, म्हणून देवानं पाण्यातल्या 9 लक्ष योनी तयार केल्या. 20 आणि 9 29 लक्ष योनी तयार झाल्या गड्या हो. अजून सुद्धा देवाला अधुरापणा वाटायला लागला ह्या मृत्यू लोकामध्ये, सृष्टीमध्ये. म्हणून पुन्हा देवानं 11 लक्ष योनी कीटक कृमीच्या तयार केल्या. आता जरा बरं झालं, झाडं झुडपं झालं, पाणी झाले, पाण्यातले जीव झाले, किड्या मुंग्या झाले. पण देवाला वाटलं यांचा मला काहीच फायदा नाही, म्हणून पुन्हा देवानं 10 लक्ष पक्ष्याच्या योन्या तयार केल्या. योन्या झाल्या किती? 50 झाल्या की. तरी सुद्धा देवाला परिपूर्ण दिसेना ही सृष्टी. माझं नाव घेणारा कोणी दिसेना. देवानं पुन्हा 30 लक्ष योनी पशूच्या केल्या. 80 लक्ष योनी तयार झाल्या. झालं आता सगळं सुरू झालं. पशूचे व्यवहार सुरू झालं. नदी नाले तयार झाले, पशु पक्षी तयार झाले, जलचर तयार झाले. सृष्टी नांदायला लागली. पण देव म्हणे ज्याच्यासाठी हे सगळं केलंय, ह्या एकाही योनीला उद्धाराचं साधन नाही दिलं मी. स्वतःचा उद्धार करण्याचं साधन एकाही योनीला नाही दिलं. म्हणून सरते शेवटी ह्या सगळ्या योनीनंतर एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, पक्षामध्ये मोजाव्या 10 लक्ष. 30 लक्ष योनी पशुच्या घरी, मानवा भीतरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, नामा म्हणे तेव्हा नरदेहाया नरा. तयाने मातेरा केला पुढे. नामदेवराय सांगतात एवढा सगळा प्रपंच करून देवानं सुद्धा सरते शेवटी त्याचं नाव घेणारा कुणी नाही, उद्धाराचा अधिकार असणारी एकही योनी नाही, म्हणून देवानं सरते शेवटी मनुष्य योनी तयार केली. पण नामदेवराया खंत व्यक्त करतात, देवाने एवढ्या अट्टहासानं हा जीव तयार केला. हात दिले, पाय दिले, मुख दिलं, वाणी दिली, मेंदू दिला. पण नामदेवराया सांगतात तयाने मातेरा केला पुढे. एवढं देऊन सुद्धा माणसाला त्याचं मातेर केलं. का सांगितलं असेल बरं नामदेवरायांनी? विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय गोडू जीवाशी झाला. घोळ इथं झाला, देवानं पाठवलं भजनासाठी, अडकला भोजनात. गोड विषय कडू झाला, प्रपंचासारखा कडू विषय गोड झाला. माणसाला ज्यासाठी पाठवलं ती माणूस गोष्ट विसरला. देवे दिला देहा भजना गोमाटा. देवे दिला देह भजन गोमाटा. देवे दिला देह भजना गोमाटा. देवे दिला देह भजन गोमाटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. तोया झाला पाठा बाधिकेचा, बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. तोया झाला पाठा बाधिकेचा,
गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादेगेचा. फाटा पडला गड्या हो, फाटा पडला. ज्यासाठी आलो तेच विसरलो गड्या हो. येताना देवाला सांगितलं गर्भवासानं सुखानं घ्या मला तुझं भजन करू, पण ज्यासाठी आला ते विसरला गड्या हो. तुम्ही जास्त माझ्या मातांनो जास्त सिरियस झालाय का? थोडं तिकडच्या इकडे या ना जरा. सर्व माता भगिनींना सर्वांना अगदी तुमच्या चरणावर लीन होतो. कट्ट्यावर कशाला बसायचं हो, ती व्यासपीठापेक्षा मोठी गोष्ट आहे. या जरा पुढं आलात तर बरं होईल. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या सगळ्या ताईंसाठी यांच्यासाठी या. कारण कसं आहे देवाच्या दरबारात आलं तर आम्ही जामीनदार आहे. या इकडे या. हां चला असू द्यात. आपण विसरलो कारण तुम्हाला का बोलवलं, तुमच्या आवडीचा विषय सांगायचा आहे. खरं तर ही जागा मी मागेही सांगितलं राजेंद्र महाराज, ही जागा हसायची नाही, ह्याची नाही, मनोमंथनाची जागा आहे, मनोरंजनाची जागा नाही. पण मला इकडं घेऊन जायचं आहे तुम्हाला सिद्धांताकडं. आणि सगळ्यात जरा ह्या माझ्या माता सगळ्यात थोडंसं अतिगंभीर झालं की आत्ताच सगळा उद्धार व्हायचा आहे का काय, असं जणू काय एकदम भ्रमामध्ये गेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी. त्यामुळं थोडंसं रिलॅक्स होऊया. आपल्याला जायचं आहे मूळ सिद्धांताकडं. फक्त प्रश्न तुमचा आहे म्हणून तुम्हाला बोलवलं. जावाई किती जणांना आहेत? असल्यानं करा की बोटवर काय येते तवा. बरं असं नाही असं समजूया आपण. समजायचं का? हाय बोला की, मी इथला आहे हो इथला. हां 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 त्यामुळं मोकळं बोलत चला. किती जणीचं जावं आहे मुंबईला आहेत माझ्या मातांनो? असतील की कुणाची तरी? असतील की? हो म्हणा की. वेळ जातोय आपलं 10 वाजून 10 मिनटं झालेत. मला काय ही मंडळी पुढची 5 मिनटं पण वाढवून देणार नाही. का देणार आहे? देऊ का देतला? बरं धन्यवाद मग. हां तर असाच एक जावई, वडगावचा जावई मुंबईला राहतोय. आपल्याला सिद्धांताकडे जायचं आहे बरं का, महत्त्वाच्या सिद्धांताकडे जायचं आहे. कारण विषयाचा परिपाडू तिथून आपल्याला पुढं जायचं आहे. वडगावची यात्रा मला वाटतं 13-14 असावी. हां 12-13 आहे. थोडंसं मी आमच्या मलवडीच्या मापावर गेलो. असू द्यात. बरेच जणांचे फोन झाले असतील पाहुणं जत्रेला या. येतात हे पाहुणं, काम आहे, संस्कृती आहे महाराष्ट्राची. आणि त्यात जावय हा पदार्थ अतिशय लाडका. प्रपंचातला जावय हा पदार्थ अतिशय लाडका. सासूबाईनं जावयाला बोलवावं, अगदी बेत आखावा, जसा असेल तसा म्हणूया आपण. कारण या व्यासपीठावर सगळंच मोकळं बोलणं काय बरोबर नाही. जावयाने यावं. पण तुमच्या आमच्या सगळ्याच्या नशिबानं जावई शुद्ध शाकाहारी आहे. सासूबाईंना वाटलं आपल्याला काय तसलं चालत नाही. आणि एवढ्या दिवसातनं जावई आलेत, तिकडं ते मुंबईचं खाद्य दररोजच खातात, थोडंसं ठेवणीतला एखादा पदार्थ करूया. 1990च्या दशकातली सासूबाई समजूया. आत्ता तो पदार्थ असेल नसेल, असेल तर फक्त हो म्हणत चला, नसेल तर राहू द्या. जावई बापू आले संध्याकाळी, छानपैकी फ्रेश झाले, देवदर्शन घेतलं. सासूबाईंनी बेत तयार केला. छानपैकी स्वयंपाक बनवावा सासूबाईंनी. छानपैकी ते पीठ कालवावं. एक अगदी शुद्ध धुतलेलं पांढरं फडकं घ्यावं. त्यावर तो पदार्थ टाकावा, तसाच तो तव्यामध्ये टाकावा. तेलाच्या बोळ्यानं त्याला तेलाचा बोळा फिरवावा आणि कुरकुरीत गोड छान असा सात्विक असा पदार्थ. पिवळ्या बटाट्याची भाजी द्यावी, थोडीशी सोबत बासुंदी असावी आणि छानपैकी बेत व्हावा. पण काय झालं आहे, मला त्या गोष्टीचं नाव माहीत नाही, त्या पदार्थाचं नाव माहीत नाही. आणि असलं तरी आमचं अंतर तुमच्यापासून 100-500 लांब आहे, किलोमीटर. त्यामुळं इकडं काय म्हणते ती तिकडं काय म्हणते ह्याचा तपास नसावा. आपल्या वडगावात काय म्हणते ती त्याला सांगा, पटकन सांगा. 10 वाजून 15 मिनटं होत आली. बरं इकडं कुणाला माहिती आहे का? तुमच्यासाठी तुम्ही जास्तच बोर झालता, जास्त गंभीर झाला होता, म्हणून आपल्याला अशा दुसऱ्या दृष्टांतानं जाण्यापेक्षा म्हणलं थोड्याशा मजेशीर सिद्धांतानं त्या रस्त्याला जाऊया. त्याशिवाय तुम्ही एकविध होणार नाही देवाच्या नात्याशी.
गुलगुलं म्हणतात, धिरडं म्हणतात, धपाटं म्हणतात, अजून काय काय अजून काय धपाटं पण म्हणतात, धिरडंही म्हणतात, अजून आंबोळी का काय म्हणतात, गुलगुलं म्हणतात का, गहुलं का, अजून काय म्हणतात, बोला की जरा. जणू काय मी ती सुगरण असल्या का मलाच सांगायला लागतंय सगळं. तुम्ही खा आणि नावं घ्या, मला लावा, बोलत राहायचं बोलत राहायचं. हा एकट्याचा खेळ नाही, हा म्हणून तर हा मेळ आहे. धिरडं सासूबाई म्हणली, ती कदाचित वडगावची नसावी, मराठवाड्यातली असावी. धिरडं म्हणली. छान पदार्थ होता म्हणला मामी, पहिल्यांदा खाल्ला. ह्याच्या अगोदर तुम्ही बरंच काय गोड गोड पदार्थ खाऊ घातले, पण हा पदार्थ अविस्मरणीय. सासूबाई म्हणली, जावई बापू लेकीला घेऊन आला असता तर बरं नसतं का झालं. म्हणे नाही, उद्याची रजा नाही, त्यामुळं घाईघाईत आलो. चल दुसरा दिवस उगवला, यात्रा बित्रा संपली, जावई बापूनं मुंबई गाठावी, स्टँडला यावं. स्टँडवर एस टी यायला 5-10 मिनिटाचा वेळ आहे. पण जावयानं डोकं खाजवायला सुरुवात केली. पुन्हा पळत पळत घरी आला. मामी, रात्री जो पदार्थ बनवला होता त्याचं तेवढं नाव सांगा ना. मामी म्हणली, धिरडं. आणि डोक्यात ठेवलं काय, धिरडं बोलत चला, विसरायचं नाही. पण काहीतरी हेतू असेल ना ध्यानात ठेवायचं. एखादी गोष्ट जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा तिचा भविष्यात आपल्याला फायदा असतो. देवाचं नाम ध्यानात ठेवलं की उद्धार मिळतो. प्रपंचातलं जे धन मन ध्यानात ठेवलं की प्रपंचाला कारणी पडतं. तसं एखादी वस्तू ध्यानात ठेवतं, त्याच्या मागं काहीतरी हेतू असतो गड्या. हो, काय हेतू असेल, कदाचित असेल हेतू. घेतलं धिरड्याचं नाव ध्यानात, अगदी जणू काय त्यानं गाडी असतो 10 मिनिटं सुरुवातच केली. धिरडं धिरडं. का, आवडीची गोष्ट विसरू नये. पहा, विषयाचा परिपाडू. आवडीची गोष्ट विसरू नये म्हणून त्यानं ध्यास घेतला त्या गोष्टीचा. तेवढ्यात एस टी यावी. एस टी डायरेक्ट वडगाववरनं मुंबईला जावती. एस टीमध्ये बसला, गर्दी आहे. हळूहळू कंडक्टर तिकीट काढत पुढे येतोय. हा सीटवर बसलाय आणि ह्याचं भजन चालू आहे. धिरडं 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 धिरडं. कंडक्टरनं जवळ यावं. माऊली, तिकीट तिकीट. धिरडं म्हणला, मुंबईच्या रोडला एकही हे गाव नाही. तुम्ही सांगताय ते गाव मुंबईच्या रोडला नाही. पुन्हा त्यांना जरा थोडासा समाधीतून बाहेर आणला. ओ तिकीट काढा, वेळ झाली. त्यानं कुर्ल्याचं तिकीट काढावं. तिकीट काढल्या पुन्हा सुरुवात भजनाला. धिरडं धिरडं. आता रातभर म्हणलो तरी धिरडं संपायचं नाही. कुर्ला जवळ आलं. हा धिरड्याच्या नादामध्ये आहे, धिरड्याच्या रंगामध्ये आहे. गाडीतून धिरडं धिरडं म्हणतच उतरला. गाडीतून धिरडं 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 म्हणत विसरला. धिरडं परिपक्व झालं. घर जवळच होतं. चालत चालत निघाला. पण जशी लहान लहान मुलानं केळ सोलावं, केळ खावं, साल रस्त्यावर टाकावी, हा गडी नादात. कशाच्या, धिरड्याच्या. धिरडं धिरडं. धिरड्याच्या नादामध्ये केळीच्या सालीवर पाय पडावा. पाय पडल्यानंतर जे घडू नये ते घडावं. काय झालं, घसरलं तसं पसरलं तसं विसरलं की आता मेंदू पडल्यावर राहतंय होय. सगळं विसरलं. 5-10 मिनिटानं जागं झालं. पुन्हा घरी जायला लागलं. घरी गेल्यानंतर त्याला आठवायचा प्रयत्न केला. रात्री मामीने बनवलं होतं ते आता पत्नीकडून बनवून घ्यायचं. पत्नी सांगायला लागली, धनी काय बनवायचंय. आता ते तसलं नसतं का गोल गोल. कापड किती ती, त्या कापडावर टाकती ती, तव्यात टाकती ती. त्या काळात काय फोन नव्हते, नाही तर एवढा प्रश्न वाढला नसता. अहो मला म्हणले नाव सांगा, मी बनवून देते. अर्धा तास झालं वर्णन करतोय, पण गोष्ट काय पुढे येईना, नाव काय पुढे येईना. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली. तो शेवटी नवरा होता वैतागला. तुला सांगतो ना ते बनव. बिचारी घाबरली. खानदानी होती. धनी काय बनवायचं ते फक्त मला नाव सांगा. ते वर्णन केलं. वर्णनाचा मेळ बसना. शेवटी त्यानं सांगितलं, एकदाच सांगतोय ते बनव. ती म्हणली नाव सांगितलं तरच बनवील. गड्यानं काठी घ्यावी गड्या. हो, आबरूची सून होती, आबरूची मुलगी होती. हा म्हणला ते बनव. काय बनवू, ठोका. ते बनव. काय बनवू, ठोका. अहो इतकी मारली पोरगी, इतकी मारली. आबरूची होती म्हणून राहिली गड्या. होत्या जुन्या काळातली होती, नाही तर आत्ताची न लगेच मम्मी मी येते. त्या काळातली होती, जुन्या काळातली होती.
आबरूची होती राहिली, धाय मोकलीनं गुडघ्यामध्ये मान घातली, रडायला लागली. पुन्हा एकदा त्याला राग सण होईना, नवरा होता तो, त्यानं जोरात एकदा पुन्हा तडाख टाकला. तुला कळत नाही ते बनवायचं? आणि जसं सहन होईना बिचारी धाय मोकलून रडायला लागली. हंबरडा फोडला. शेजारची म्हातारी आजी पळत पळत आली. कधी न हो या घरात असं काय घडलं, पळत पळत आली आणि म्हणली, मुडद्या कार पोरीला मारलंस, लय लागलंय. म्हणून सहज 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 त्या आजीबाई त्या मुलीजवळ गेली. मुलगीनं मान गुडघ्यामध्ये घातली होती आणि पाटान पाहिली. आणि ज्या आजीला राग आला, वडगावचीच असावी कदाचित, वडगावचीच असावी. अरे म्हणली, मुडद्या पुरीची पाटान धिरड्यासारखी केलीस. अगं आजी, 4 तास ह्याच्यावरच वगनाट्य चालू आहे, ह्याच्यावर चालू होत नाही, कळतच नाही. दृष्टांत झाला बरं का. त्यांचं नाही सांगत, वडगावचं पण सांगत नाही, मुंबईचं पण सांगत नाही, ह्या धिरड्याचं सांगतोय. अरे जसा हा धिरडा आयुष्यभर आईच्या गर्भातून घसरलं, प्रपंचामध्ये पसरलं, तसं ज्यासाठी आलं होतं त्यालाच विसरलं. विसरली तया थोर झाली हाने, पचतील खाणे 84च्या, पचतील खाणे 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतेल खाणे 84च्या, पचतेल खाणे 84. हे विसरली तया थोर झाली हाने, पचतील खाणे 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतेल खाणी 84च्या. विसरली तया थोर जाणे हाली आणि हडपाटे 84चे घालावे लागले गड्याओ. म्हणून म्हणलं की देव आज तुकोबराय आपणाला मार्गदर्शन करतायत, पण जे विषयात अडकलेत त्यांच्यासाठी नाहीत करत. तुकोबराय म्हणतात यांच्यासाठी माझा विषय नाही. मग कुणासाठी? ज्यांचा विषय नारायण झालाय त्यांच्यासाठी. विषय येतो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. ज्यांचा विषय नारायण आहे, ज्यांना देवाला समर्पित करून घेतलंय, जो देवाचा झालाय, जो देवाच्या वाटेवर चालतोय, त्याच्यासाठी तुकोबाराय आज पहिल्या चरणात सांगतात, साधावाया भक्ती काज, साधावाया भक्ती काज. साधवया भक्ती काज, साधवया भक्ती काज. हे साधावाया भक्ती काज, साधावाया भक्ती काज. साधवया भक्ती काज, साधवया भक्ती काज. नाही लाज धरीत, नाही लाज धरीत, ऐसियाचे शरण जावे, ऐसियाच शरण जावे. माहिलाज धरीत, नाहिलाज धरीत, ऐसियाचे शरण जावे, ऐसियाचे शरण जावे. तुकोबाराय सांगतात, देव अवश्य लाज राखतो गड्या हो भक्ताची.
भक्ताची लाज राखतो. आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, देवानं लाज बऱ्याच साधूंची, बऱ्याच भक्तांची राखली. जो त्याला शरण गेला, त्याचं मनापासूनच स्मरण केलं, आठवण केली, भजन केलं, पूजन केलं, वंदन केलं, त्याची देवानं माझ्या लाज राखली. नवे नवे जन काया वाचा मनानं देवाला समर्पित झाला. काया वाचा मने सर्वस्वी उदार, त्याचा देवाने उद्धार केला. देवानं त्याच्यासाठी सिंहासनावरून उडी घ्यावी, जगाच्या मालकानं विटेवरील खाली उतरावं आणि भक्ताची लाज राखावी. गड्या पण कुणाची? पहिल्यांदा घेशी तेव्हा ऐसा तू. देव उदार आहे, पण देव चिंती घेतो आणि लुगडं पुरवतो. द्रौपदी मातेचा प्रसंग आता सांगून वेळ नाही घेत. द्रौपदी मातेचं जेव्हा दुःशासनानं अब्रूची लक्तर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देव साडी झाला. गड्या हो, देव साडी झाला. देव येतो, हाक मारावी लागते त्याला. हाक मारली की तो येतो. गड्या हो, पण त्या अगोदर तुकोबाराय भक्तांचं काम सांगतात. त्याला त्याची जे भक्ती करतात तो कसा असावा हे महत्वाचं आहे. ज्ञानोबाराय सांगतात, तीर्थाची महापुरी रिक्ता ती कोठ्यावरी. ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, कोठ्यानं करतात परमार्थ, कोठ्यानं, पण पोचतो एखादाच. विपायला वेगू एखादा पोचतोय. तसं आम्ही देवाची भक्ती करतोय खरी, पण तुकोबाराय सांगतात, देव भक्तासाठी, भक्ताची लाज राखण्यासाठी स्वतःची लाज सोडतो. पण त्यासाठी माझा विषय वैयक्तिक, भक्तानं पहिल्यांदा देवासाठी लाज सोडावी. हे गड्या पहा बारकाईनं, जर भक्तानं देवासाठी स्वतःची लाज सोडली तरच आणि तरच देव भक्तासाठी स्वतःची लाज सोडतो. चला जाऊया आपल्या संत मिरेकडं. देवासाठी घुंगरू बांधले पायात तिनं. पोरगी कुणाची आहे? राजाची आहे. आज गावच्या एखाद्या प्रतिष्ठित घरातली पोरगी जर का रस्त्यावर दिसली तर माणसं पग घुंगरू बांध मीरा नाची रे, नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मीरा नाची. मैं तो अपनी नारायण की, मैं तो अपनी नारायण की हो गया पति दासी रे, दासी रे. पग घुंघरू बांध मीरा नाची रे, नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मीरा नाची रे. अरे राजाची मुलगी जेव्हा रस्त्यावर येते, भर बाजार पेठ येते, ते पायामध्ये घुंगरू बांधते आणि देवासाठी नाचते. आई बाप्पाला लाज वाटते, माझी पोरगी देवासाठी रस्त्यावर आली, रस्ते माझी पोरगी. पण मीराला लाज नव्हती. मीराला लाज नव्हती कारण ती देवाची झाली होती, देवासाठी समर्पित झाली होती. लाज भय शंका दुरावला मान हे सगळं झालं होतं माझ्या मीरासाठी. त्यामुळं ती कुणाचीच लाज बाळगत नव्हती, देवाची होऊन गेली. ए देव विषयाचा प्याला प्याला तिच्यासाठी. देव करतो की, पण त्यासाठी पहिल्यांदा भक्ताकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो. चला की पंढरपुरात चला, मीरा लांब राहिली आपली, चला वृंदावनाला जाण्यापेक्षा पंढरपुरात चला. पेठ आहे, बाजारपेठ आहे पंढरपूरची. पंढरीच्या पेठेमध्ये माझी जनाई ठोकून, छाती ठोकून सांगते गड्या हो जगाला, म्हणते मी लाज सोडली. माझी जनाई सांगते मी लाज सोडली. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईना मी. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा बाजारपेठेमध्ये माझी संत जनाई उभे आणि सांगते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. हातामध्ये विना खांद्यावर टाळ, आता मज मना कोण करी. पुढं माझी जनाई सांगते, काय सांगते जनाई? पंढरीच्या पेठे मांडी येले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही. काय सांगते माझी जनाई? पदर आलाय माझा खाली. काय म्हणणं आहे तुमचं?
लय जर का लय त्रास होत असेल तर हातावर तेल लावा. बोंबलत बसा, मी मांडलंय पेटेत पाल मांडलंय, मी माझ्या पंढरीच्या पेटेत पाल मांडलंय. कुणाचं काय म्हणणं आहे? याच्या पुढेही जाऊन माझी जनाई सांगते या समाजाला काय सांगावं. जनी म्हणे देवा मी झाली यसवा. आजी यसवा कुठल्या देवाचं नाव आहे? हा नाही व नाही, जुन्या काळातली एक शिवी आहे ती. संत जनाई सांगते अरे मी यसवा झाली आहे. निघाले केशवा घर तुझे. आता तेल घालून बोंबलत बसा, मी देवाचं घर निघाली आहे. ए लाज सोडली का धरली? बोला की माझ्या मातांनो, सोडली ना? मग देवानं काय केलं तिच्यासाठी? सोळाची पोळीचा ती सूळ वितळून टाकला का गड्या हो? अहो दळण दळावं, तिच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल त्यांना बोलावं, करतो की देव. पण अगोदर भक्तांनी लाज सोडावी लागते त्याच्यासाठी. आणि लाज सोडणं म्हणजे काय माहित आहे? देवाचं स्मरण बेधुंद होऊन स्मरण करणं. प्रपंचातली लाज वेगळी असते. प्रपंचातली लाज सोडणं म्हणजे व्यवहाराच्या पलीकडे जाऊन वागणं. सहज माणूस म्हणतो त्यानं लाज सोडली, त्याच्या काय नादी लागू नका. ती प्रपंचातली लाज वेगळी, परमार्थातली लाज वेगळी. मध्ये बेधुंद व्हायचं, बेधुंद व्हायचं. त्याच्या नामामध्ये, त्याच्या गुणामध्ये, त्याच्या रूपामध्ये बेधुंद होऊन समर्पित व्हायचं. त्याचं म्हणायचं लाज सोडणे गड्या हो. माझी मीरा झाली, माझी जनाई झाली. आता अशा वेळेस देवाचं कार्य उडतं गड्या हो. देव पण लाज सोडतो की. प्रसंग तुम्हाला सांगतो कराडच्या संत सखूचा. बारकाईनं ऐकायचा गड्या प्रसंग, थोडासा जबाबदारीनं पण सांगतो. संत सखू एका खानदानी वारकरी कुटुंबातली मुलगी आहे. आई वडिलांनी वर्षाची आषाढीची वारी करावी, कार्तिकीची वारी करावी. दिवस रात्र आपलं जमेल असं प्रपंचातलं काम करावं. संध्याकाळी हरिपाठ करावा, सकाळी काकडा करावा. आणि वेळ मिळेल तेव्हा देवाच्या नामस्मरणामध्ये लीन व्हावं. आषाढीची वारी आली की आषाढीची वारी करावी. खानदानी वार करायची लेक आहे, काकडा करायची, हरिपाठ करायची. बघता 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 दिवसामागून दिवस निघून जावे. बघता बघता छोटीशी सगुनगुन असं बाळगतानं छोटीशी सकू मोठी व्हावी. पहिल्या काळात जरा लग्न लवकर करायची गड्या हो. सकू उपवर झाली, स्थळ बघायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणची स्थळं माझ्या सखूला यावीत. एक चांगलं धनदांडग्याचं श्रीमंताचं स्थळ आलं. आई वडिलांना सखूचं लग्न उरखून टाकलं. कारण आषाढीला जायचंय, दिंडीला जायचंय, लग्न उरकलं गड्या हो. सखू सासरी गेली. दुसऱ्या दिवशीची ती काय सत्यनारायण व्हावा. सत्यनारायण झाला. सून आहे, नवीन आहे. घरातला सत्यनारायणाचा जो उरलेला झाडून काढल्यानंतर तो बऱ्यापैकी सुनेलाच झाडायला लावतात. तो सत्यनारायणाचा जो काय असेल ती झाडलोट करायला लावतात सुनेला. तिनं सगळा ती झाडलोट करावी, पुंजा गोळा करावा, आपल्या भागातल्या भाषेनुसार कचरा गोळा करावा. थोडंसं ते एखादी टोपली घ्यावी, त्या टोपलीमध्ये उकुरड्यामध्ये टाकायला जावं, नदीकडे जावं, टाकायला गाड्या. सोबत छोटीशी मुलगी असावी. कचरा टाकून आली सखू. लग्नाचा दुसरा दिवस. कचरा टाकून आली सखू. माघारी येत असताना, रस्ता क्रॉस करत असताना, रस्ता क्रॉस असताना तिकडून माझ्या दिंडी यावी, पंढरपूरला जाणारी, माझ्या देवाकडे जाणारी दिंडी यावी. आता दिंडी म्हणल्यावर तो टाळाचा नाद ब्रह्म, तो मृदुंग, ती सगळं वातावरण, माऊलीच्या नामामध्ये गुंग झालेली मंडळी, देवाच्या मंत्रामध्ये गुंग झालेली मंडळी, भरी मोठी दिंडी वाटेनं चालली. गंगूला सखूला रस्ता क्रॉस करायचा आहे. पण सखून ती दिंडी पाहिली गड्या हो. पिढ्याचा वारसा कुटुंबात आहे. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ओ मावली तुका ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हरी वा टाळी टाळी तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम सकुदेवान हरपली. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये दिंडी सोहळा चढलाय. टाळ वाजतायत, मृदुंग वाजतोय. माझी सकुदेवान विसरली गड्या हो. ए घराकडे जायची ती दिंडीत गेली. तशीच दिंडीमध्ये सहभागी झाली. माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या नामामध्ये मग्न झाली, धुंद झाली. गेली की गेली 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 देवाच्या गावाला गेली गड्या. गेली सखू निघाली. छोटंसं लेकरू सोबत होतो. नंदूबाई आपण म्हणूया तिला. घरी गेलं. तास झाला, 1.5 तास झाला. सासूबाईंनी शोधायला सुरुवात केली. नवीन सुनबाई कुठं आहे म्हणून आपल्या छोट्या लेकराला विचारलं. अगं वहिनी कुठं आहे? म्हणे आली की माझ्या अगोदरच. बघा सुरू झाली. सगळं पाहिलं, परसबाग पाहिली, अंगण पाहिलं, आजूबाजूला पाहिलं. घरामध्ये कुठं सुनबाई दिसेना. बघता बघता सगळेजण काळजीत पडले. कुठे गेली सुनबाई, कुठं गेली सुनबाई? पती राजाला प्रश्न पडला. अरे नवीन नवरी आहे, कुठे गेली असावी? काळजीत पडला. तास झाला, 2 तास झाला, 3 तास झालं. सुनबाई कुठे दिसेना, सकू कुठे दिसेना. काळजीची जागा संशयानं घेतली. आतापर्यंत जिची काळजी वाटत होती, आता तो संशयाच्या भोवऱ्यात अडकली. अरे नवीन सुनबाई आहे, पहिला दिवस आहे आणि लग्न लागाव्याने गायब व्हावी. आता मात्र अख्खं घरदार शंकेत झाले. सासू सासऱ्याच्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागले. नवऱ्याच्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागले. जगाचा मालक विटेवर उभा आहे. संत सकू दिंडीमध्ये सहभागी आहे. देवाच्या नामात रंगली आहे आणि तिच्याविषयी घरामध्ये अपप्रचार चालू आहे. सकूच्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय. देवाला प्रश्न पडला. जी माझी झाली आहे, माझ्याकडे येते, त्याच माझ्या लेकीला, त्याच माझ्या भक्ताला हा समाज कलंकित करेल. तिच्या आईबाप अखंड वारकरी आहेत. समाज आईबापाच्या तोंडात शेण घालेल. माझ्या सकूच्या चारित्र्याचे धिंडवडे काढले जातील. काय करावं देवानं? ए दिंड्या पंढरीकडे निघाल्या. देवानं विठेवरून खाली यावं, सखू बनावं आणि आतल्या देवपूजेच्या घरात जाऊन देवासमोर बसावं. थोड्या वेळानं छोटीशी नंदूबाई यावी आणि आईला सांगावं, आई वहिनी आहे, आई वहिनी आहे. सगळ्यांनी बघावं. अगं पोरी कुठे गेली होतीस? बसली होती देवाच्या दारात. अगं दिसली नाही कुठं? देवाच्या दाराला कडी दिसत होती. सगळ्यांना पुन्हा बरंच वाटलं, हाईच वाटलं. प्रपंच सुरू झाला सकूचा. खरी सकू पंढरीच्या नादात आहे आणि डुप्लिकेट सकू संसार करते गड्या. ह्या सकूनं काय करावं? सासू सासऱ्याची लुगडी धुवायत, सासूची लुगडी धुवाव्यात, सासऱ्याचं धोतर घ्यावं, कपडे धुवावे, घरदार सारवावं, झाडून काढावं, पडेल ती काम करावं, संडास मार्जन करावं, सगळी कामं करावीत. दिवसामागून दिवस जाऊ लागले गड्या हो, जाऊ लागले. सकू संसारात रंगली गड्या हो, पण संसार आहे त्यो. कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची आमनी, स्वहस्ते कवळुनी कामिनी सेजे पवडली. पतीच्या मनामध्ये काम विकार जागृत व्हावा आणि पतीचा काम विकार पूर्ण करावा. सुखून गड्या काम विकार कशासाठी सांगतो? नाही लाज धरीत. अरे नीचातलं नीच काम सुद्धा देव भक्तासाठी करू शकतो गड्या हो. फक्त त्याचं व्हायला लागतं. बरं त्याचं झालं की देव पाहिजे ते काम करतो गड्या हो. सगळ्यात खालच्या दर्जाचं काम केलं देवानं माझ्या सखूसाठी.
दिवसामागून दिवस जाऊ लागले. दिंडी सोहळा संपला. सकू माघारी आली तशी ही सकू गायब झाली. पण जशी सकू माघारी आली तशी देवघरात गेली. धाय मोकलून रडू लागली. छाती बडवून घेऊ लागली. हंबरडा फोडला. ए देवा, अरे लग्न झालं दुसऱ्या दिवशी मी तुझ्या दिंडीमध्ये. पतीचा स्पर्श सुद्धा नाही या शरीराला देवा. जुन्या जनताला वडिलाप्रमाणे मानलं, भावाप्रमाणे मानलं. महिनाभर तुझ्या वारीत आहे रे देवा. काय केलंस हे मला कलिंकित केलंस. सखूला 1 महिन्याचा गर्भ सखूच्या पोटामध्ये वाढत होता. धाय मोकलून रडायला लागली सकू. काय केलंस रे. अरे तोंड दाखवाय तरी जागा ठेवायचीस. तुझ्यासाठी मी सगळं सोडून आले देवा, आणि तू माझ्या अब्रूचं धेंडवड काढायला निघालास. कसं तोंड दाखवू या जगाला देवा, कसं तोंड दाखवू. जीव देण्याशिवाय पर्याय ठेवलायस का देवा माझ्या पुढं तू. डोळ्यातून पाणी वाहत आहे. सखूचं अस्ताव्यस्त अवस्था पाहिली देवानं. विठेवरच्या देवानं आपल्या पवित्र अशा स्पर्शानं सखूच्या डोळ्याचं पाणी पुसावं सखू. इलाजच नव्हता ग. तू वारीला निघून गेलीस. तुझ्या चारित्र्यावर घरचे संशय घ्यायला लागले, आणि माझ्या भक्ताचा अपमान मी नाही सहन करू शकत सकू. इलाज नव्हता. सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या सकू. केलं मी हे सगळं. गर्भ पाठवून दिला. पण खरं सांगू, सगळ्यांना माहीत आहे सकू म्हणजे तू आहेस. तुझ्याशिवाय आणि माझ्याशिवाय या जगातल्या तिसऱ्या माणसाला माहीत नाही. त्यामुळं मनामध्ये खेद आणू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस. ती लीला मीच केली सखू तुझ्यासाठी. झाला की देव गेला पुन्हा विटेवर. सखूचा संसार सुरू झाला गड्याओ. प्रसंग संपलाय. मला सांगायचंय काय. साधा वया भक्ती काज. माझ्या सखूची वारी पूर्ण करून घ्यायची होती देवाला. माझ्या सखूची वारी पूर्ण करून घ्यायची होती, म्हणून देवानं स्वतः लाज सोडली, भक्ताची लाज राखली, वारी पूर्ण केली. विठ्ठल विठाला 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 विठाला. हो अरे. म्हणून तुकोबाराय सांगतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. देव नाही लाज धरत. मग काय करावं. तुमच्या आमच्या डोळ्यासमोर प्रसंग आहेत. देव कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्ताला तारून होतो. अनंत उदाहरण आहे देवाची. प्रत्येक वेळी देवानं भक्ताला तारून नेलंय. फक्त तारून न्यायचं असेल, येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज तरायचं असेल तर त्याला शरण जावं लागेल दुसऱ्या चरणात. महाराज अशी शरण जावे. हो अशी शरण जावे. ऐशियाची चरण धावे. ऐशियाची चरण धावे. अशी चरण जावे. अशी चरण जावे. हो ऐशियाची चरण धावे. ऐशियाची चरण धावे. ऐशियाची चरण ऐशियाची चरण धावे. ऐशियाची चरण धावे. ऐशियाची चरण माझ्या सखूचा उद्धार झाला. माझ्या जानाईचा उद्धार झाला. तुकोबराई सांगतात, तुम्हाला जर वाटत असेल की आपलाही उद्धार व्हावा तर तुकोबराई सांगतात, ऐशी अशी शरण जावी. बोट दाखवून सांगतात, अशांना शरण जा. कुणाला. जो प्रसंग आला तर विठ्यावरून खाली उतरून आपली इज्जत राखेल त्याला शरण जा गड्या. का. तो शक्तिमान आहे. शक्ती जीवेन वंची. त्याच्याकडे ताकद आहे, बळ आहे. नुसतीच ताकद नाही, त्याच्याकडं यश आहे. त्याला शरण गेला की पराजय विसरून जायचं. त्याच्या नावामध्ये यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, उदार आहे तो. त्याच्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे. या 6 गोष्टीचा मेळ त्याच्याकडे आहे. आणि ह्या 6 गोष्टी ज्याच्याकडे असतील तो परिपूर्ण असतो बरं का. पूर्णातला पूर्ण तो असतो.
ह्या 6 गोष्टी असतील तर मग तुकोबाराय जायचं सांगतात. जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्याला शरण जावं लागेल. शरण ज्याला जावं तो आपलं मरण हरण करेल. आपल्या मरणाचं हरण जो करेल त्याला शरण जावं. आपल्या दुःखाचं हरण जो करेल त्याला शरण जावं. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जो मज होय अनन्य भावे शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण. शरण ना एकू शरण ना मीच एकू. ज्ञानोबाराय सांगतात, तुला वाटतंय ना शरण जायचं तर त्याला जा. मनाऊनी चरण धावे, मनाऊनी चरण धावे, शरण जावे, मनवून शरण जावे. सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, उतरी ना पारा, तो हा उतरी ना पारा. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाचे, तो हा उतरी ना पारा, तो हा उतरी ना पारा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. म्हणून जा. डोक्यावरचं जर खांद्यावर आणायचं असेल, खांद्यावरचं भूमीवर आणायचं असेल तर जा. म्हणून जा, त्याला शरण जा गड्या हो. थोडंसं अध्यात्मामध्ये देवाला शरण जावं. समाजामध्ये ज्याचा दृष्टिकोन व्यापक आहे, ज्याच्या डोळ्यासमोर व्यापकता आहे, त्याला शरण जावं गड्या हो. चला 16व्या शतकात चला जरा शरण कोणाला जावं सांगूया. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राचं दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय. शरण कोणाला जावं? अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचं प्रतिज्ञा घ्यावी आणि 16व्या वर्षी पहिला किल्ला स्वराज्यात आणावा गड्या. काय वय आहे? 15 वर्ष. का? फक्त मनामध्ये, तनामध्ये, ध्यानामध्ये, हृदयामध्ये, रक्तामध्ये फक्त हिंदवी स्वराज्यच खेळत होतं. आणि हे हिंदवी स्वराज्य मिळावं त्याची बाळ कडू माता जिजाऊनं लहानपणापासूनच पाजली होती. माझ्या रामायणातल्या गोष्टी असू द्यात, महाभारतातल्या गोष्टी असू द्यात, भीमाच्या गोष्टी असू द्यात, युधिष्ठिराच्या गोष्टी असाव्यात, परिपक्वता वयाच्या 12व्या वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये, कणाकणामध्ये, हृदयामध्ये स्वराज्य ठासून भरलं होतं माझ्या जिजामातेनं. 50 वर्ष 1 महिना 19 दिवस जन्म ते मृत्यू कालावधी. 50 वर्षाचा जीवनपट जर पाहिला तर डोळ्यातून अश्रू येतील. 50 वर्षाचा पट माझ्या राजाचा पाहिला तर किती मोहिमा, किती लढाई. प्रत्येक लढाई जीवावर बेतणारे राजेंद्र महाराज. जीवाशी खेळून स्वराज्य मिळतो त्याला शिवाजी म्हणावं. जीवाशी खेळून जो स्वराज्य मिळवतो त्यांनाच छत्रपती शिवाजी म्हणावं. शिवाजी शब्द उलटा केला की छत्रपती शिवरायांचं मोठेपण कळतं गाड्या हो. अरे स्वराज्य स्थापना झालं 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यूही झाला. 50 वर्ष छत्रपतींच्या माग जो वैरी लागला होता, तो दुश्मन लागला होता औरंगजेब. मला माहिती आहे प्रसंग, मला प्रसंग सांगायचा नाही सध्या, पण तो औरंगजेब जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला तेव्हा आयुष्यभर ज्याच्याशी वैरत्व स्वीकारलं, त्या छत्रपती महाराजांची ज्यांची अखंड दुश्मनी राहिली, त्या औरंगजेबानं छत्रपती शिवरायांबद्दल गौरव शब्द काढावेत. अरे तुम्ही आम्ही छत्रपतीबद्दल गोड बोलूच, राजा आमचा आहे. आमच्या नसानसामध्ये, कणाकणामध्ये, मनामनामध्ये, रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये छत्रपती शिवराय आहेत. आम्ही गोडवं गाऊ माझ्या राजाचं, पण दुश्मनानं गावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवावा. औरंगजेब आणि त्याचा मुलगा समोरासमोर आहे. औरंगजेबानं आपल्या स्वतःच्या मुलाला सांगावं, हा हा तोबा तोबा, क्यों फतेह हासिल होती है शिवा को, हमारे पास फौज बारूद तोपखाना, हाथी घोड़े खजाना, शिवा के पास कुछ भी नहीं, फिर भी
क्यों हासिल होते फतेह शिवा को? शहजादे, शायद ये तुम समझ नहीं पाओगे। शराब, नाच गाना, मौज मदा, मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम बहादुर शिवा को कभी समझ नहीं पाओगे। मजबूत किले बनाए शिवा ने, मजबूत किले बनाए शिवा ने, उससे भी ज्यादा मजबूत न जीते जाने वाले लोग तैयार किए शिवा ने। हमने शिवा के सरदारों को जागीरी की लालच दी, थूक डाला शहजादे, थूक डाला। जांबाज मराठों ने हमारे लालच पर थूक डाला। मराठे झुकते नहीं, मराठे रुकते नहीं, मराठे थूकते नहीं। शहजादे, मराठे कभी बिकते नहीं। घोर उद्गार करतायत। शिवा मगरूर है, चालाक है, दगाबाज है, मगर दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है वो। दुश्मनों को भी इज्जत करना जानता है वो। हमारी मजहब, हमारी मस्जिद, हमारी मौलवी, हमारे फकीरों, हमारी औरतों की इज्जत करना जानता है वो। इसके कारण उसकी इज्जत बुलंद विरार की तरह सर उठा के आसमान को छू रही है, उसमें कोई शक नहीं। खुश नसीब है शहजादे, हम खुश नसीब है। दुश्मन भी मिला शिवा जैसा मिला। काय बोलावं? अरे मी नशीबवान आहे, मला छत्रपती शिवाजी सारखा दुश्मन मिळाला। आणि शहजाद्याला शेवटचं वाक्य सांगतात, शहजादे अगर तुझे अपने हुक्मत बनाने हैं, अगर तुझे अपनी हुकूमत बनाने हैं तो छत्रपती शिवाजी महाराज की चलन शिख। अरे उद्गार कोणी काढावेत गड्या? शत्रून काढावेत। राजांचं कर्तृत्व त्या मापाचं आहे गड्या हो, कर्तृत्व त्या मापाचं आहे। आणि आता जर तुम्ही पाहिलं, आता पाहिलं 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय आज स्वराज्यामध्ये गड्या हो। लातूरचा प्रसंग डोळ्यासमोर आणा। आता चाललेलं त्या मध्य उत्तर महाराष्ट्रातला प्रसंग डोळ्यासमोर आणा। अरे काय चाललंय या महाराष्ट्रात? तुम्ही आम्ही सगळे बघतोत ना। एखादा भोंदू येतो, शेकडो स्त्रियांची आबरूची लक्तर टांगतो। 3-3 वर्षाच्या मुलीवर या महाराष्ट्रामध्ये अत्याचार होतात। नाही का वाटत? नाही वाटत? अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे। ए नाही वाटत? आता हे सगळं बघितल्यावर नाही का वाटत? अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या एकच नाव गाजतंय गडाच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडाच्या दगडावर। सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर। रयतेसाठी वार झेडले आपल्या निजल्या छातीवर, आपल्या पाठीवर, आपल्या हे शूरपणाने मावळे लढले भरत त्या राजावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर। आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसला। ए जात पातना धर्म विसरला जगला माणुसकीवर, माणुसकीवर पुन्हा जन्म घ्यायची शिवभक्ताच्या हृदयात। माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या देवाचं नाव गाजतंय दगडावर, माझ्या नाव गाजतंय। शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा पद्धती, शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती। दैवत छत्रपती रामजय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामजय दैवत छत्रपती, छत्रपती रामजय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामजय दैवत छत्रपती।
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर अरे हा राजा आहे अखंड हिंदुस्थानचं काळीज आहे माझ्या राजा गड्याहो समजून चला राजे जन्मालाच आले नसते तर समजून चला विचार सुद्धा करायला भीती वाटते विचार करायला भीती वाटते राजा हो एक एक प्रसंग पाहायला वेळ किती झाला वेळ किती आपल्याकडे सांगता का एकदा वेळ किती आपल्याकडे आहे ना प्रसंग सांगून जातो गड्याहो का महाराष्ट्र वेडा झालाय छत्रपतींच्या प्रेमामध्ये का प्रत्येक जणांच्या गळ्यातला ताईत झाल्यात राजे अनेक लढाया झाल्या अनेक प्रसंग झाले स्वतःची पत्नी वारले 5 सप्टेंबर 1659 साली स्वतःची पत्नी वारली पण राजे मोहिमेहून माग नाही हटले गड्या हो या स्वराज्यासाठी ध्येय कष्टवला ध्येय झिजवला कसलं सुख आलंय त्यांच्या आयुष्यामध्ये गड्या हो लढायावर लढाया लढायावर लढाया आणि अशा परिस्थितीमध्ये अफजल खानाचा वध व्हावा विजापूरचा आदिलशहा खवळावा क्रोधित व्हावा आणि काही करा शिवाजी महाराजांना पकडून आणा जिवंत आणा मेलेला आणा कसेही आणा कारण अफजल खान सारखा त्यांचा सैनिक मारला गेला प्रसंग मला तो सांगायचा नाही 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाला मारलं गेलं गड्या आणि त्याचा बदला घेण्यासाठी आदिलशहानं सिद्दी जोहरला पाठवलं त्यावेळेस छत्रपती शिवराय पन्हाळगडावर होते विठ्ठला 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 छत्रपती शिवराय पन्हाळगडावर होते गड्या हो उन्हाळ्याचे दिवस आहे बघता 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 बातमी येऊन धडकली आदिलशहानं हजारो सैन्यासह सिद्दी जोहरला कामगिरीवर पाठवलंय छत्रपती शिवरायांना अडचणीत आणण्यासाठी संकटात आणण्यासाठी सिद्दी जोहरला पन्हाळगडाला वेड्यासाठी पाठवलंय बघता बघता सिद्धीनं पन्हाळ्याला वेढा घातला हजारो सैन्यासह पूर्ण त्या पन्हाळगडाला तटबंदी करून टाकली सैन्यानं मुंगी जायला जागा नसावी मुंगी जायला महाराज छत्रपती शिवराय वर अडकलेत उन्हाळ्याचे दिवस आहेत छत्रपतींना वाटलं पावसाळा जवळ तोंडावर येतोय पावसाळ्याला की वेडा जरा सैल होईल मग आपल्याला निघून जाता येईल पण कसलं काय सिद्धी जवार चालाक होता त्यानं वेडा अजूनच कडक केला पावसाळ्याचे दिवस आले पाऊस जोर धरू लागला छत्रपती शिवरायांना चिंता वाटली आता शिदा संपत आलाय 500 मावळी सोबत आहेत आणि शिदा संपत आलाय मावळी सोबत आहेत छत्रपती शिवरायांचं एक तो गुणवैशिष्ट्य अमेरिकेचा लास्ट शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी यांनी त्यांचं वर्णन केलंय आर्मी इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यातलं वर्णन सांगतो आर्मी इन इंडिया या पुस्तकामध्ये शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी फिलिप्स पॅशन यानं वर्णन केलंय जगातला एकमेव राजा असा आहे जगातला एकमेव राजा असा आहे ज्याला कळलं की सैन्य पोटावर चालतं ज्याला कळलं की सैन्य पोटावर चालतं त्यांच्या या कर्तृत्वानं तो राजा तो फिलिप्स पॅशनही प्रभावित झालाय आणि त्यानं दुसरं निरीक्षण मांडलंय अरे मी हा भारत देश पाहिला एवढा मोठा विस्तीर्ण भूभाग एवढी मोठी लोकसंख्या तरी आमच्या मुठभर इंग्रजांनी या भारतावर राज्य का केलं त्यांना अभ्यास केला 5000 कार्यकर्त्यांचा अभ्यास केला आर्मीजीने मिलिटरी आर्मी इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि शेवटी तो लिहितोय जरा बारकाई नाही का काय लिहितोय एवढं सगळं असताना आमच्या मुठभर लोकांनी या भारतावर राज्य कसं काय केलं असेल तो म्हणतो जर छत्रपती शिवाजी महाराज अजून काही दिवस जगले असते छत्रपती शिवाजी महाराज अजून काही वर्ष जगले असते तर आमच्या लोकांना या भारतावर राज्य करता आलं नसतं पण तरीही आमच्या लोकांनी भारतावर राज्य केलं सुमित महाराज त्याचं कारण भारतातली लोक शिवाजी महाराजांना विसरले भारतातली लोक
शिवाजी महाराजांचा इतिहास विसरले, भारतातले लोक शिवाजी महाराजांचा विचार विसरले, भारतातले लोक शिवाजी महाराजांचा आचार विसरले. त्यामुळं पुन्हा भारताला गुलामगिरीत जावं लागलं, कारण छत्रपतीचं कर्तृत्व विसरला हा भारत. हा एक ब्रिटिश अधिकारी वर्णन करतो गड्या हो. आणि तसंच झालं. धान्याची कुमक कमी पडली, शिदा कमी यायला लागला, पाऊस जोर धरू लागला. छत्रपती शिवरायांना प्रश्न पडला, मावळ्यांना जपत घेतलं, मसलत झाली, चर्चा झाली, पावसानं जोर धरलाय आणि सिद्धीनं वेढा अजूनच कडक केलाय. प्रश्न गंभीर आहे, मार्ग काढावा लागेल. प्रत्येक वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळी युद्धनीती वापरली. बरं, प्रत्येक वेळी वेगवेगळी युद्धनीती आहे. मी तर म्हणेल जगाला त्यांना युद्धाचं तंत्रच दिलं, युद्ध कसं खेळावं. झालं, सल्ला मसलत झाली, पावसाचा जोर बघितला, काही दिवस अन्न पुरेल इतकंच धान्य आहे म्हणून ठरलं निघायचं, वेळा तोडायचा आणि निघावं लागेल. पण कसं निघायचं? नियोजन ठरलं. 2 पालख्या तयार करायच्या. एक पालखी मागच्या गडाच्या मागच्या बाजूने जाईल, एक पालखी राजदिंडी दरवाजातून जाईल. मागच्या पालखीतून छत्रपती शिवराय जातील, पुढच्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज सारखा दिसणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी छबी असणार, रूप असणार एक जण त्यात पालखीत बसेल आणि पालखी राजदिंडी दरवाजातून जाईल. दुसरी मुख्य पालखी छत्रपती शिवरायांची पालखी मागच्या बाजूने जाईल. नियोजन झालं गाड्या हो, झालं नियोजन. पण प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा वेश धारण करून शिवाजी महाराजांसारखं दिसणारं व्यक्तिमत्व कोण? बसायचं कोणी पालखीत? पालखीत बसायचं कोणी महाराज? एका पालखीमध्ये स्वतः राजे बसणार आहेत, दुसऱ्या पालखीमध्ये राजासारखं दिसणारं दुसरं व्यक्तिमत्व बसणार आहे. तो राजदिंडीच्या मुख्य दरवाज्यातून जाणार आहे, त्याला पुढे शत्रू भेटणार आहे. बसायचं कोणी? असेच मावळे बसले होते. ताडकन एक मावळा उभा राहिला, राज मी बसीन पालखीत. त्या मावळ्याचं नाव शिवाकाशीत. पन्हाळगडाच्या पायथ्याचा नेवापूरचा शिवाकाशीत. नुसतंच लग्न झालेलं, मावळा तयार झाला. शिवा, आजचं राज होणं सोपं काम नाही गड्या. शत्रूच्या समोरून जायचंय, कदाचित मरण पत्करावं लागेल. राज छत्रपती शिवरायांचा गंभीर भाव शिवाकाशीतला समजला आणि छत्रपतींच्या डोळ्यातून पाणी आलं. जसं ताडकन 25 वर्षाचा मावळा उभा राहावा, मी होईल म्हणावं, कारण शिवाजी महाराज होणं म्हणजे मृत्यूच्या दाढमध्ये जाण्यासारखं आहे. तरी सुद्धा शिवाकाशीत तयार झाला, राजांचा वेश धारण करायला. राजासारखा दिसणारा शिवाकाशीत तयार झाला गड्याओ. तारीख ठरली, वेळ ठरली. 12 जुलै 1660 ची तारीख ठरली. रात्रीची वेळ ठरली. पाऊस जोराचा पडतोय, काळा कुट्ट अंधार आहे. काळ्या कुट्ट अंधाराचा फायदा घेऊन पहिली पालखी छत्रपती शिवाजी महाराजांची मागच्या दरवाजाने निघून गेली. दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांचा राजांचा वेश धारण करून शिवाकाशीत पालखीत बसले. शिवाकाशीत राजदिंडी दरवाजातून पुढे निघाले. रात्रीची वेळ आहे, जोराचा पाऊस चालू आहे. सैन्य तरीही पहारा देते. बघता बघता पालखीचा आवाज यावा. एक सैनिक पुढे यावा. कहा जा रहे हो? रुको. कौन हो आप? मैं शिवाजी. आणि एकच दंगा झाला. सिद्धी जव्हार पर्यंत त्याच्यामध्ये निरोप गेला. शिवा शिवा शिवा. कालवा झाला, गोंधळ झाला आणि सगळे ओरडू लागले, आनंद साजरे करू लागले. शिवा को पकड लिया, शिवा को पकड दिया. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दिसणाऱ्या मालकीला पकडलं गेलं. सगळ्यांना आनंद झाला आणि आनंदामध्ये जो कडेकोट बंदोबस्त होता तो तुटला गेला. राजांना मागचा मार्ग मोकळा झाला. राजे निघून गेले. त्या वेळेमध्ये पालखी पायथ्याजवळ आली शिवाकाशीदांची. सिद्धी जोहरला आनंद झालाय, पण तिथं एक सैनिक होता, त्याचं नाव फाजल खान. अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता.
फाजलखानानं शंकाली फाजलखानाला आज हा उजव्या बाजूने उचलतोय म्हणून फाजलखानाला शंका आली म्हणून मुकुटा काढला, वरचा शिरपेच काढला. कारण अफजल खानाच्या लढाईमध्ये कृष्णाजी भास्करनं छत्रपती शिवरायांच्या कपाळावर तलवारीचा घाव केला होता म्हणून फाजल खाननं तो शिरपेच काढला. घाव कुठे दिसत नाही. दगा हो गया, दगा हो गया. ये शिवा नहीं है. कौन है तू? मैं शिवा काशी हूं. तुम्हारा बाप निकल गया, तुम्हारा बाप निकल गया. मैं शिवा काशी हूं. सिद्धी जवळच्या मस्तकाच्या आग डोक्यात आग मस्तकात गेली, डोळे लाल बुंद झाले. त्याच ठिकाणी शिवाकाशीचं धड शरीरा वेगळं केलं गड्या. शिवाकाशीत म्हणतायत, शिवाकाशीत या नावानं जन्माला आलो, नाभिक कुळामध्ये जन्माला आलो, पण माझं केवढं मोठं भाग्य आहे, शिवाजी म्हणून मला मरण येतंय. हसत हसत देह ठेवला गड्या. का सांगतोय? ऐशी अशी शरण जावे, जो आपला उद्धार करेल त्याला शरण जावं माणसानं गड्या. 65 किलोची तलवार वाहणारा यशाजी कंक, 2000 सैन्याशी लढणारा बाजी, हात तुटला असून सुद्धा ढालीवर हातावर वार घेऊन शत्रूशी 2 हात करणारा तानाजी, 8 तासामध्ये दिल्लीहून घोडा 8 तासामध्ये दिल्लीवरून घोडा आणणारा बाजी, शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूचा मुकुट तोडणारा धनाजी आणि ठाण्या वाघासारखा लढणारा संभाजी, या सगळ्यांचं नेतृत्व करतो त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. गड्या त्यांना म्हणावं छत्रपती शिवाजी. जायचं शरण कुणाला? अरे ज्या स्वराज्याची सावली जी आज आपण बघतोय, स्वराज्य बघतोय, ते फक्त देन माझ्या राजाची आहे म्हणून शरण आशेला जावं. एक एक मावळा इरला कामाला आला गड्या. तानाजी मालुसरे असू द्यात, बाजी प्रभू असू द्यात, त्यांनी शरणागती योग्य ठिकाणी पत्करली होती गड्या. महाराज तर कधी आहे म्हणून ऐशी अशी शरण जावे. कुणाशी? जर का समाजाचा उद्धार करायचा असेल तर छत्रपती शिवरायांसारख्याशी शरण जावे, आणि आपल्या जीवाचा उद्धार करायचा असेल तर त्या देवाशी शरण जावे. एकदा हात वर करा आणि त्या देवाचं एकदा भजन करूया. हरी विठोबा रखोमा, रखोमा विठोबा रखोमा. हरी जय जय विठोबा रखोमा, जय जय विठोबा रखोमा, जय जय विठोबा रखोमा, जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखोमा. जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखोमा, हरी जय जय विठोबा रखोमा, हरी जय जय हरी जय जय विठोबा रखोमा, जय विठोबा रखोमा, जय जय विठोबा रखोमा, जय जय विठोबा रखोमा, जय 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 विठोबा रखोमा. हरी जय जय हरी जय जय विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, जय जय विठोबा रखोमा, विठोबा रखोमा. कुंडली कवर हरी श्री नारायण पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, विठोबा रखोमा. आणि मग तिसऱ्या चरणामध्ये तू कोबरायचं भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला भीष्मपण केला धनुर्धर रचियेला, धनुर्धर रचियेला, ऐसियासी
तुकोबराय तिसऱ्या चरणात सांगतात, देवाची प्रतिज्ञाही भीष्माचार्यांची प्रतिज्ञाही खरी केली, भक्ताचा उद्धारही केला. इतका देव चतुर शिरोमणी आहे. त्यामुळे तुझ्यामध्ये कितीही संकट येऊ दे, चारी बाजूनं संकट येऊ दे, त्यातून मार्ग काढणारा देव आहे. ज्याप्रमाणे ज्या भीष्माचार्यानं शपथ घ्यावी, उद्या संध्याकाळपर्यंत तुला ठेवत नाही, 5 पांडवांना ठेवत नाही, निष्पांडव करीन. पण देवानं नाही होऊ दिलं. बरं, भीष्माचार्यांची प्रतिज्ञा खोटी ठरवली गड्या हो देवानं, स्वतःची प्रतिज्ञा मोडली देवानं. वसुदेव कर चक्र न धरू, तुमक मुख न दिखाऊ, लाज रेत गे मेरी गंगा जननी शंतनु नाव सुत न कहो. कुणाची प्रतिज्ञा आहे? भीष्माचार्याचे. उद्या देवा तुला हातात शस्त्र धराय नाही घेतलं तर बाप्पाचं नाव सांगणार नाही. भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे. देवाला घ्यावं लागलं शस्त्र हातात, देवानं शस्त्र घेतलं पण भक्ताचं रक्षण केलं. ह्याला म्हणतात चतुरतो शिरोमणी. अशा ह्याचं हा तिसरं चरण. मग तुकोबराय अगदी शेवटच्या चरणात सांगतायत, तुका मरे साक्षी आले, तुका मरे साक्षी आले, तुका मने साथी आले, तुका मने साथी आले. तो म्या चित्ती धरियल, तो म्या चित्ती धरियल, ऐशी आशी चरण जावे, ऐशी आशी चरण जावे. तो म्या चित्ती धरियले, तो म्या चित्ती धरियले, ऐशी आशी चरण जावे, ऐशी आशी चरण जावे. तुकोबराय चौथ्या चरणामध्ये स्वतःचा दाखला देतात. म्हणतात, मी साक्षी आहे, देव काय आहे मला माहीत आहे. असे तुम्हा मला आश्वासित करताय तुकोबराय. मागे वळून पाहू नका, पुढे मी आहे जामीन, कारण मी साक्षी आहे. माझा देव कसल्याही संकटातून तारून नेऊ शकतो, उद्धार करू शकतो देव आपला. म्हणून तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा मला देवाकडे वळण्याचा मार्ग सांगतायत, देवाकडे शरणागती पत्करायला सांगतात. का? जीवाचा उद्धार फक्त देवाकडे गेल्यावरच होतो. जीवाचा उद्धार शिवाच्या भेटीनंतरच होतो गड्या, तोपर्यंत जीवाचा उद्धार होत नाही. म्हणून शिवाचा रस्ता दाखवणारा हा अभंग आहे. वेळ झाली, माझ्यामध्ये 11:10 झालेत. तुमची परीक्षा घेऊन जोपर्यंत सहन करताय तोपर्यंत ठीक आहे. त्यामुळं आता पुढं काही जात नाही. समाज सगळ्यांच्या अगदी या 4 चरणामध्ये जे माझ्या तुकोबरायानं आजच्या या अभंगामध्ये हितगुज केलं, जसं जसं या अल्पबुद्धीला समजलं तसंपर्यंत संतांचा हमाल म्हणून तुमच्यापर्यंत पुढं पाठवलं गड्या हो. यामधल्या कालावधीमध्ये जर का बोलण्याच्या ओघामध्ये एकाचा अपशब्द गेला असेल, चुकीचा शब्द गेला असेल, तर हा 84 लक्ष योनी फिरून आलेला जीव आहे. दोष शिल्लक असू शकतात, प्रत्येक माणसामध्ये दोष असू शकतो. तो वैयक्तिक या 3.5 हाताचा दोष समजा. आणि तुम्ही तितकी सगळी बुजुर्ग मंडळी आहे, तेवढा सहज स्वीकारून मला परत द्याल हेही अपेक्षा ठेवतो. पण मात्र नक्की माझ्या जे देवाचं आहे, जे तुमच्या हिताचं आहे ते मात्र बाळगा. कारण नरदेह पुन्हा नाही गड्या, हा नरदेह पुन्हा नाही. कारण मिळाला तो काकटाळी न्याय मिळाला तर सोनं करूया, सोनं करूया, जीवाचं सोनं करूया. आणि हा सप्ताह असेपर्यंत सर्वांनी आज आला त्याच्या डबल या. कदाचित आपल्या बांधावलाच गडे म्हणून काय गडे कटाळला असतील कदाचित, पण उद्या या परवा दिवशी राहुल महाराज पार्टी आहेत. आमच्या दादा महाराज कारंडेनं मगाशीच चर्चा झाली. परवा दिवशी या ठिकाणी राहुल महाराज पार्टी आहेत. उद्याही चांगले वक्ते आहेत. इथं पत्रिका आहे, कार्यक्रमानंतर महाराज वाचतील, त्यासाठी त्यांना 2-5 मिनटं देऊया. आणि त्यांची 2-5 मिनटं मला नकोत. म्हणून ज्या ज्ञानोबरायांच्या ताकदीनं, ज्या संतांच्या ताकदीनं आत्तापर्यंत तुमच्याशी बोलण्याचा योग आला, आमचे गणेश महाराज भोसले असतील, सतीश महाराज कारंडे असतील, तुम्ही सर्वजण असतील, झालेली सेवा माझ्या सद्गुरूच्या चरणी समर्पित करतो, जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो, तुम्हा सगळ्याच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या माऊलीच्या नामस्मरणाच्या ताकदीवर एवढा बोललो, त्यांचं एकदा ऋणातून उतराई होऊ या अपेक्षेनं, होत तर नाही या अपेक्षेने एकदा त्यांचं भनिश्चन करूया. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज, मावली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उतरे करा महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही उच्चारीला अधिकार मी